त्यात माझी पिढीनाथ होती. मालवीत होते
माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का सुज्ञानाचा निर्मळ जरा भीमासारखा माणूस खरा जन्मा येईल का माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का
के लगते जिगर टीम के लगते जिगर आधे इधर आधे उधर दर बदर फिर रहे दर बदर आधे इधर आधे उधर मुझे दुनिया कहे पागल मैं भी पहला जय हिंद कर वेड़ा जय हिंद कर दादा का पहला जय हिंद कर वेड़ा जय हिंद कर दादा का पहला जय हिंद कर वेड़ा जय हिंद कर दादा का पहला जय हिंद कर वेड़ा जय हिंद कर हर मुस्ताक का घर को हाथ वर वर कान पहन तुझा लागला सुधर मुस्ताक का घर को हाथ वर वर कान पहन तुझा लागला सुधर आता तरी तू सुधर वेड़ा आता तरी तू सुधर आता तरी तू सुधर वेड़ा आता तरी तू सुधर
कीर्तन व्हॉट्सअपला येईन आता. चला राऊंड करा ना पटपट. आणि जे उभे राहा, जे ढोल मध्ये नाही येत ना ते बाजूला उभे राहा पटापट. पाळणा म्हणायचा म्हणतात ना ते. आता नाही ना, मग बसले की म्हणायचं म्हणतात ना. आई कुठं गाणे म्हणणार आहे तुम्ही आता? गाडीत म्हणले ना. कोणत्या? त्या चिप्स मध्ये त्या. तिथमध्ये एवढं गोंधळात आता कुठं गाणे म्हणणार आहे म्हणून. माईक पण आहे काय? बाई टाकलं एक गाणं व्हॉट्सअपला पोर आहे ना आता, युट्यूबला टाकलं. बरं काय ना जेवण ते
हॅलो, सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. तसेच आज भीम जयंती याच्या माझ्याकडनं तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी यशस्वी सैनिक संघाचे आजी माजी सैनिक उपस्थित आहे. अवघ्या थोड्याच वेळात आपण रीतसर पद्धतीने महार रेजिमेंटचे निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मानवंदना देणार आहोत. हॅलो, यशसिद्धी सेवा संघ तसेच महाराष्ट्र पोलीस बुलढाणा जिल्ह्याचे बँड पथक इथे उपस्थित झालेले आहे. सर्वांनी पंचशील ध्वजाजवळ जमा होण्याची कृपा करावी. अगदी थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. सर्वांनी ध्वजाजवळ जमा व्हायचं आहे. सर्वांना नम्र विनंती की आपण सर्वांनी ध्वजाजवळ जमा व्हावं. सर्वात अगोदर आपण पंचशील ध्वजाचं ध्वजारोहण घेणार आहोत. त्यानंतर पोलीस बँड व यशसिद्धी सैनिक सेवा संघ याच्याद्वारे आपण मानवंदनेचा कार्यक्रम घेणार आणि त्यानंतर आपण पाळणा घेणार. अरे कोणाला तरी पाठवाने एकाला माझ्याकडे कार्यक्रम सांगायला. भीमा आराख, भीमा आराख. त्यांना पाठवते, दाढीवाले आहे ना, त्यांना पाठव दाढीवाले. सर्वांनी कृपया ध्वजाजवळ जमा व्हायचं आहे. लगेच आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत. सर्वांनी ध्वजाजवळ जमा व्हायचं आहे. महात्मा ज्योतिबा फुले व बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त आज आपण इथे मानवंदना देण्यासाठी सर्व लोक जमा झालेलो आहोत. अगदी थोड्याच वेळात कार्यक्रमाची सुरुवात होते आहे. आजच्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून माननीय किरण पाटील साहेब जिल्हाधिकारी बुलढाणा हे उपस्थित राहणार आहेत. तसेच अध्यक्ष म्हणून माननीय सुनील कडासाने साहेब जिल्हा पोलीस अधीक्षक हे देखील उपस्थित राहणार आहेत. आजच्या कार्यक्रमाची विशेष उपस्थिती माननीय बाळासाहेब मोहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बुलढाणा, माननीय ढोल ताशात राहू द्यायचे आपल्याला मानवंदना आतून आतून. सन्माननीय माननीय पी.डी. राठोड साहेब मुख्य लेखा व वित्त अधिकारी बुलढाणा, माननीय राजेश लोखंडे साहेब
प्रकल्प संचालक माननीय आशिष पवार साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बुलढाणा, तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय गणेश पांडे साहेब, मुख्याधिकारी नगर परिषद बुलढाणा, माननीय चेतन वानखडे साहेब, शाखा व्यवस्थापक महाराष्ट्र बँक, माननीय मनोज मेरत साहेब, समाज कल्याण अधिकारी माननीय शिवशंकर भारसाखळे साहेब, प्रकल्प माननीय साहेब, कार्यकारी अभियंता माननीय बाळासाहेब अधिकारी प्राथमिक, माननीय वैशाली ठग मॅडम, माननीय अमोल गीते साहेब, जिल्हा आरोग्य अधिकारी, माननीय विशाल पिंपळे साहेब, कार्यकारी अभियंता, माननीय प्रमोद एंडोले साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, माननीय अनिल आकाळ साहेब, कार्यकारी अभियंता, माननीय विजय मोरे साहेब, उपमुख्य अभियंता, माननीय विशाल पालकर साहेब, उपमुख्य अभियंता, माननीय विजय घिरे साहेब, कार्यकारी अभियंता, माननीय सागर पवार साहेब, निबंधक खरेदी विक्री संघ, माननीय आशिष वाघ साहेब, उपशिक्षण अधिकारी, सरपंच सुंदरखेड, माननीय बाळासाहेब धूड, माजी नगर परिषद सदस्य, तसेच माननीय जयश्रीताई शेळके आणि संदीपदादा शेळके हे सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहे. तसेच सन्माननीय सुनील शेळके सर सुद्धा आज उपस्थित झालेले आहे. आपणा सर्वांना मी विनंती करते की आजच्या कार्यक्रमाची सुरुवात पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करून करावे. त्यापूर्वी सन्माननीय अनिल डोंगरदिवे सर, अध्यक्ष यशसिद्धी सैनिक सेवा संघ, हे आपल्याशी 1 मिनिट इथं गुज साधतील. सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आजचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी सर्व उपस्थित झालेलो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महारेजिमेंट स्थापनेसाठीचं खूप मोठं योगदान आहे आणि म्हणून महारेजिमेंटची स्थापना 1941 साली झाली. या महारेजिमेंटने भारतीय सैन्याला उत्कृष्ट असं सर्वश्रेष्ठ आपलं योगदान दिलेलं आहे. या महारेजिमेंटमध्ये विविध प्रकारचे पुरस्कार उपलब्ध आहेत, युद्ध सन्मान आहेत, सर्वोच्च पुरस्कार, परमवीर चक्र, महावीर चक्र, अशोक चक्र, वीर चक्र आणि कितीतरी युद्ध सन्मान आपल्याला या महारेजिमेंटच्या माध्यमातून मिळालेले आहेत. आणि म्हणून या भारतीय सेनेची अशी विशाल रेजिमेंट, जिच्या 22 बटालियन आहेत, एका बटालियनमध्ये जवळपास 1200 ते 1600 सैनिक, अधिकारी, सरदार कार्यरत असतात आणि अशा प्रकारच्या 22 बटालियन या रेजिमेंटच्या आहेत. त्याचप्रमाणे इतर सुद्धा त्यांना सपोर्टिंग म्हणून बाकीचे आणखी रेजिमेंट आहेत, बटालियन आहेत आणि असा व्याप्त परिवार या महारेजिमेंटचा आहे. या महारेजिमेंटचं देश विदेशात या भारतीय सैन्यासाठी खूप मोठं मोलाचं योगदान आहे आणि या महारेजिमेंटला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापित केलेलं आहे. म्हणून 1941 पासून तर आतापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना ही महारेजिमेंटच्या वतीने द्यायला पाहिजे होती, पण ती आतापर्यंत झालेली नव्हती आणि म्हणून गेल्या 3 वर्षापासून यशस्वी सैनिक सेवा संघाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ही मानवंदना देण्याचा उपक्रम सतत सुरू आहे. आजही आपण या ठिकाणी सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदन देण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत. त्याची सुरुवात आपण पंचशील ध्वजाचं रोहन करून करणार आहोत. मी ज्येष्ठ सैनिक आदरणीय सुभेदार शेषराव नरवाडे साहेब यांना विनंती करतो, तसेच सुभेदार मेजर खंडारे साहेब यांना सुद्धा विनंती करतो की आपण ध्वजारोहणासाठी या ठिकाणी सर्व उपासक उपासिका, ज्येष्ठ नागरिक तसेच बुलढाणा शहरातील सर्व नगरवासियांना विनंती आहे, या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व नगरवासियांना विनंती आहे की आपण या मानवंदनेसाठी, ध्वजारोहणासाठी या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. कृपया 2 मिनिटं सावली सोडायची आहे आणि या ठिकाणी या ध्वजारोहणासाठी उपस्थित व्हायचं आहे. हॅलो 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 दोरी हातात घ्या.
सन्माननीय परेड सावधान. चला झेंडा तर जाऊवरती. सोडत नसते. एकच वाडा फक्त रशी तुम्ही. वडा वडा अजून सध्या ना सध्या थांबा 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 थांबा. हात लावा खाली. गाठ वर घ्या. हां झेंडा वर घ्या आणि गाठ मारा. गाठ मारून घ्या खाली. बस गाठ मारून घ्या तुम्ही. गाठ मारून घ्या खाली. खाली खाली साहेब साहेब खाली अजून सांगितलं तिथं मारा गाठ. पडू द्या सध्या सध्या पडू द्या काय करू नये. हां सध्या पडू द्या. हां मारा गाठ. एक गाठ मारा. हां थांबा थांबा 1 मिनिट थांबा. 1 मिनिट थांबा. नंतर बाजू सर प्लेट लागल्यानंतर बाजू आपण हां हां. सन्माननीय ब्रेक निशान को सलूट देंगे. ब्रेक जनरल फ्लोट सलाम सच. बाजा सच करेंगे. बाजा सच. ब्रेक विसो. आता घे. विजय असो. विजय असो. महार रेजिमेंटचा. महार रेजिमेंटचा. महार रेजिमेंटचा. विजय असो. विजय असो. विजय असो. विजय असो. विजय असो. विजय असो. भारत माता की. भारत माता की. भारत माता की. जय भीम. जय भीम. सर्व हॅलो सर्व निमंत्रित मान्यवरांना विनंती की आपण सर्वांनी स्टेजवर यावं. हॅलो सर्व निमंत्रित मान्यवरांना विनंती की आपण कृपया स्टेजवरती विराजमान व्हावं. सन्माननीय जयश्रीताई शेळके, सन्माननीय सुनील दादा शेळके, या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सन्माननीय राहुल दादा कासारे, तसेच सर्व निमंत्रित मान्यवरांना विनंती करते की कृपया आपण विचार मंचावरती विराजमान व्हावं. सन्माननीय किरण पाटील साहेब, सन्माननीय सुनील कडासाने साहेब, सन्माननीय बाळासाहेब मोहन, माननीय PD राठोड साहेब, माननीय राजेश लोखंडे साहेब, माननीय आशिष पवार साहेब, माननीय गणेश पांडे साहेब, माननीय चेतन वानखडे साहेब, माननीय मनोज मेरत साहेब, माननीय शिवशंकर भारसाखळे साहेब, माननीय राहुल जाधव साहेब, माननीय बाळासाहेब खरात साहेब, माननीय अमोल गीते साहेब, माननीय विशाल पिंपळे साहेब, माननीय प्रमोद एंडोले साहेब, माननीय अनिल आकाळ साहेब, माननीय विजय मोरे साहेब, माननीय विशाल पालकर साहेब, माननीय विजय घिवे साहेब, माननीय सागर पवार साहेब, माननीय आशिष वाघ साहेब, माननीय अपर्णा चव्हाण साहेब,
माननीय बाळासाहेब धूड साहेब, तसेच सन्माननीय जयश्रीताई शेळके मॅडम आणि सुनीलदादा शेळके सर यांना मी नम्र विनंती करते की कृपया आपण विचारमंचावरती विराजमान व्हावं. तसेच आजच्या या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष माननीय राहुलदादा कासारे यांना विनंती करते की त्यांनी सुद्धा विचारमंचावरती विराजमान व्हावं. हॅलो ढोलवाले रेडी व्हा, चला. निमंत्रित सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण कृपया विचारमंचावरती विराजमान व्हावं. सन्माननीय राहुल कासारे सर यांना सुद्धा विनंती करते की त्यांनी सुद्धा विचारमंचावरती यावं. आजच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त उपस्थित सर्व मान्यवर कृपया आपण विचारमंचावरती विराजमान व्हावं. आपल्यामध्ये सन्माननीय जयश्रीताई शेळके मॅडम आणि सुनील दादा शेळके सर उपस्थित झालेले आहेत. तसेच माजी अध्यक्ष अमोल खरे, आपल्यामध्ये आज माननीय शिवशंकर भारसाकळे साहेब प्रकल्प संचालक, तसेच माननीय विशाल पालकर साहेब उपमुख्य अभियंता आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. आपणा सर्वांना नम्र विनंती करते की आपण विचारमंचावरती विराजमान व्हावं. तसेच राहुल कासारे सर आणि अमोल खरे सर यांना सुद्धा मी विनंती करते की आपण सुद्धा विचारमंचावर यावं. थोडं लवकर घ्या, आपल्याला समोरचा कार्यक्रम. निलेश गायकवाड दादा यांना सुद्धा विनंती करते की त्यांनी विचारमंचावरती यावं. हो. अमोल खरे आणि याचं नाव काय, निलेश गायकवाड सर यांना सुद्धा विनंती करते की आपण सुद्धा विचारमंचावरती यावं. करू सुरू. प्रशांत जाधव सर यांनी सुद्धा विचारमंचावरती यावं. सन्माननीय राहुल सुरडकर दादा यांनी सुद्धा विचारमंचावरती यावं. प्रत्येकाने कधीतरी मागे वळून पाहावं, प्रत्येकाने कधीतरी मागे वळून पाहावं आणि आठवणींच्या समाधीला एक फूल वाहावं, आठवणीच्या समाधीला एक फूल वाहावं. आपल्या सर्वांसाठी ज्या ज्या महामानवांनी ही गुलामगिरीची काळ रात्र झिडकारून स्वातंत्र्याची गोड पहाट पाहण्यासाठी आपल्या या किलकिल्या डोळ्यांना एक स्वप्न दिले, या सर्व महामानवांना वंदन करून प्रतिमा पूजन करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. तेव्हा सर्व मान्यवरांना मी विनंती करते की कृपया आपण प्रतिमा पूजन करून हा प्रकाश सूर्य अधिक दैदिप्यमान करावा. सर्व मान्यवरांना नम्र विनंती की आपण आपल्यामध्ये सन्माननीय गणेश पांडे साहेब मुख्याधिकारी नगर परिषद बुलढाणा हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत. सरांचं स्वागत. सर्व मान्यवर प्रतिमा पूजन करतायत. सन्माननीय गणेश पांडे साहेब मुख्याधिकारी नगर परिषद बुलढाणा, सन्माननीय सुनील दादा शेळके, सन्माननीय जयश्रीताई शेळके, सन्माननीय शिवशंकर भारसाकळे साहेब प्रकल्प संचालक, माननीय विशाल पालकर साहेब उपमुख्य अभियंता, सन्माननीय दिगंबर साठे सर मुख्याधिकारी बुलढाणा यांनी सुद्धा विचारमंचावरती यावं. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन होते आहे.
हजारों बरस नरगिस अपने बेनुरी पे रोती है, हजारों बरस नरगिस अपने बेनुरी पे रोती है, बड़ी मुश्किल से होता है चमन में दीदावर पैदा, बड़ी मुश्किल से होता है चमन में दीदावर पैदा. हजारों वर्षाच्या आपल्या सर्वांच्या लढ्यानंतर असा एखादाच महामानव, हजारो वर्षात एखादा महामानव जन्म घेत असतो आणि या सर्व महामानवांच्या प्रती ज्यांनी ज्यांनी आपल्याला जगण्याचे नवीन संदर्भ दिलेत, ज्यांनी आपल्याला या गुलामीच्या बेड्यातून बाहेर काढलं आणि एक मानव म्हणून जगण्याचं स्वप्न आपल्या या दलित पीडित लोकांच्या किलकिल्या डोळ्यांना बहाल केलं, या सर्व महामानवांना आपण वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. सर्व मान्यवरांना विनंती की कृपया आपण स्थानस्थ व्हावं. तेलंग साहेब पुष्पहार अर्पण करतील लगेच. सन्माननीय तेलंग साहेब पुष्पहार अर्पण करतील आणि त्यानंतर मानवंदना देण्यात. सन्माननीय तेलंग साहेब प्रतिमा पूजन करतील आणि त्यानंतर आपण मानवंदना देणार आहोत. यशसिद्धी सैनिक सेवा संघ या संघाचे सन्माननीय तेलंग साहेब महामानवाच्या प्रतिमेचं पूजन करतायत. यानंतर यशसिद्धी सैनिक सेवा संघ मानवंदना देतील. बस ठीक है ना. रेडी. डॉक्टर बाबासाहेब सन्मान स्लोट 160. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जय 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 विजय असो, विजय असो, विजय असो. ऊन खूप झालेला आहे. कार्यक्रम आपण थोडं फास्ट घेऊया. आज जे सन्माननीय मान्यवर उपस्थित झालेले आहे त्यांच्या स्वागताने आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. आपल्यामध्ये सन्माननीय गणेश पांडे साहेब मुख्याधिकारी नगर परिषद बुलढाणा उपस्थित झालेले आहे. यांचं स्वागत सन्माननीय अमोल खरे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. दादा तुझं नाव काय? इकडे या. त्यानंतर माननीय शिवशंकर भारसाकडे साहेब प्रकल्प संचालक यांचं स्वागत विनोद इंगळे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते.
सन्माननीय शिवशंकर भारसाकळे साहेब यांचं स्वागत विनोद इंगळे करतायत. यानंतर आपल्यामध्ये उपस्थित माननीय विशाल पालकर साहेब उपमुख्य अभियंता यांचं स्वागत निलेश गायकवाड सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर सन्माननीय दिगंबर साठे साहेब मुख्याधिकारी बुलढाणा यांचं स्वागत, उपमुख्याधिकारी बुलढाणा यांचं स्वागत प्रशांत जाधव सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. सन्माननीय सुनील दादा शेळके सर यांचं स्वागत राहुल सुरडकर करतील अशी मी त्यांना विनंती करते. सन्माननीय सुनील दादा शेळके आपणा सर्वांना सुपरिचित असे शेळके दादा ज्यांनी नुकतंच सत्यशोधक चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. सन्माननीय सुनील दादा शेळके सर सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते, सबंध महाराष्ट्रामध्ये आपल्या बुलढाणाची एक वेगळी ओळख निर्माण करून देणारे. नुकतंच सुनील दादांनी एक जय भीम गाणं सुद्धा लॉन्च केलं. दादा खरोखर आपले धन्यवाद. यानंतर सन्माननीय जयश्रीताई शेळके मॅडम यांचं स्वागत वैशालीताई जाधव करतील अशी मी त्यांना विनंती करते. वैशालीताई ठाकरे वैशालीताई ठाकरे. सन्माननीय आमदार साहेब यांचं आगमन झालेलं आहे. साहेबांचं मी जयंती उत्सव समितीच्या वतीने स्वागत करते. सन्माननीय साहेबांना विनंती करते की आपण विचारमंचावरती विराजमान व्हावं. माननीय आमदार संजय भाऊ गायकवाड यांचं स्वागत, तसंच सोबत कुणाल भाऊ गायकवाड हे सुद्धा उपस्थित झालेले आहे. कुणाल भाऊंचं सुद्धा मी या प्रसंगी हार्दिक स्वागत करते. नंतर ओमसिंगजी राजपूत हे सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित झालेलं आहे. साहेब आपलं सुद्धा स्वागत. आपण सुद्धा मंचावरती विराजमान व्हावं. यानंतर सन्माननीय आमदार संजू भाऊ गायकवाड यांचं स्वागत राहुल कासारे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सन्माननीय राहुल भाऊ कासारे माननीय आमदार संजय भाऊ गायकवाड यांचं स्वागत करतायत. कुणाल भाऊ गायकवाड यांचं स्वागत अमोल दादा खरे करतील अशी मी त्यांना विनंती करते. माजी जयंती उत्सव समिती अध्यक्ष अमोल भाऊ खरे यांनी कुणाल भाऊ गायकवाड यांचं स्वागत करावं. आपणामध्ये ओमसिंग राजपूत हे सुद्धा उपस्थित झालेले आहे. ओमसिंग भाऊ राजपूत यांचं स्वागत विनोद इंगळे सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. सन्माननीय ओमसिंग राजपूत यांचं स्वागत विनोद इंगळे सरांनी करावं. यानंतर लगेचच आपण पाळणा आणि ढोल पथकांनी तयार राहावं. हॅलो, आम्रपाली अवसर मोल ढोल पथक तयार राहा. ढोल सुरू करून द्या. स्वागताचा कार्यक्रम संपलेला आहे. आपण सर्व उपस्थित सर्व मान्यवरांचं मी शब्दसुमनाने स्वागत करते आणि स्वागताचा इथे संपलेला आहे असं जाहीर करते. ढोल पथकांनी सुरू करावं. गायत्रीताई सावजी यांचं स्वागत, कापरेताई यांचं सुद्धा स्वागत, सन्माननीय
सन्माननीय विजयराजजी शिंदे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. साहेबांचं स्वागत. साहेबांना विनंती की कृपया आपण मंचावरती यावं. राहुल दादा कासारे यांना मी विनंती करते की सन्माननीय विजयराजजी शिंदे साहेबांचं आपण स्वागत करावं. पुष्पगुच्छ. सन्माननीय राहुल कासारे सर, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सन्माननीय राहुल कासारे सर यांना विनंती करते की आपण सन्माननीय विजयराजजी शिंदे साहेबांचं स्वागत करावं. ढोलपथकांनी सुरू करावं कृपया. खूप खूप शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. जय भीम. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. फोन करत जा ना मला. गायत्रीताई सावजी आणि आमच्या कापरेताई इथे उपस्थित झालेल्या आहेत. त्यांचं सुद्धा मी स्वागत करते. रवी भाऊ. रमाईच्या लेकी हा समूह पाळणा घेणार आहे. शिवाय ॲडव्होकेट रत्नमाला गवई या सुद्धा भीम पाळणा म्हणणार आहे. आणि या पाळण्याचं वैशाली ठाकरे यांनी आयोजन केलेलं आहे. आजच्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं, प्रमुख आकर्षण असं की दिलीप भाऊ जाधव यांचा नातू शाक्य हा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालपणीचा रोल करणार आहे. पाळण्यामध्ये शाक्य जाधव आजच्या या पाळण्याचं आयोजन रमाईच्या लेकी या समूहानं आयोजन केले. हा अख्खा समूह या पाळण्याच्या आयोजनामध्ये समाविष्ट आहे. पाळण्याचं आयोजन रमाईच्या लेकी या समूहाने केलेलं आहे. समूह पाळण्यासाठी तयार आहे. शाक्य जाधव हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालपणीच्या रोलमध्ये आपण पाळण्यामध्ये टाकतो आहे. शाक्य जाधव. यानंतर पाळणा रमाईच्या लेकी हा ग्रुप घेणार आहे. बुलढाण्यामध्ये महिलांचा एकमेव असा मला इतका मोठा ग्रुप दिसतोय आणि खरोखर त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे की प्रत्येकच कार्यक्रम जे परिवर्तनवादी विचाराचे कार्यक्रम आहे ते सर्व कार्यक्रम हा रमाईच्या लेकी हा ग्रुप वर्षभर, अगदी वर्षभर राबवत असतात. ज्योती अनिल डोंगरदिवे रमाईच्या लेकी समूह या समूहाकडून पाळणा घेण्यात येणार आहे. आणि ॲडव्होकेट रत्नमाला गवई या सुद्धा भीम पाळणा गाणार आहे. पहिले एकीला घ्यायला लावायचं. ही बाई मला म्हणती खाली जा. सांगा ही बाई नाही पहिले अरे वैशुताई हे रत्नमाला गवईला एकीला म्हणायला देऊ का समूहाला म्हणायला देऊ? समूहाला म्हणायला द्या. हां, पाळण्याची सुरुवात रमाईच्या लेकी हा समूह पाळणा म्हणून करणार आहे. त्यानंतर ॲडव्होकेट रत्नमाला गवई या पाळणा म्हणतील.
मालता गवई या सुद्धा पाळणा म्हणणार आहे, पण तत्पूर्वी आपण पाळण्याची सुरुवात रमाईच्या लेकी या समूहापासून करणार आहोत. नाव काय सांगितलं? आपणामध्ये खामखेड येथून आलेल्या मालता प्रकाश गवई या उपस्थित आहे, त्या सुद्धा पाळणा म्हणणार आहे. पाळण्याची सुरुवात रमाईच्या लेखी या समूहाने करावं. या समूहाच्या नेतृत्व करणारा ज्योती अनिल डोंगरदिवे, ज्योती अनिल डोंगरदिवे यांना मी विनंती करते की त्यांनी पाळण्याची सुरुवात करावी. शाक्य जाधव हा बालभीमाच्या रूपामध्ये आज आपल्याला उपलब्ध झालेला आहे. दिलीप भाऊ जाधव यांचा नातू 1 वर्षाचा शाक्य जाधव हा आपल्याला बालभीमाच्या रूपात आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. शाक्य जाधवला आपण पाळण्यात टाकून पाळणा म्हणणार आहोत. रमाईच्या लेखी समूहाला विनंती की त्यांनी लवकर सुरुवात करावी. या समूहाचं नेतृत्व ज्योती अनिल डोंगरदिवे या करतायत. ज्योती अनिल डोंगरदिवे यांना विनंती की लवकरात लवकर पाळण्यास सुरुवात करावी. ज्योती अनिल डोंगरदिवे, ज्योतिताई, आपल्याला समोरच्या कार्यक्रमाला उशीर होतोय, तेव्हा आपण लवकरात लवकर पाळण्याला सुरुवात करावी. ज्योती अनिल डोंगरदिवे ताई. ॲडव्होकेट रत्नमाला गवईताई, आपण पाळणा म्हणून सुरुवात करून द्या, त्यानंतर रमाईच्या लेखी हा समूह म्हणतील. ॲडव्होकेट रत्नमाला गवईताई, आपण कृपया पाळणा म्हणायला सुरुवात करावी. चालू आहे का ताई? 1891 साली जन्माला रामजी पित्याला आनंद झाला. 1891 साली जन्माला रामजी पित्याला आनंद झाला. माता भीमाई जोजवी भीमाला, जो बाळा जो जो रे जो. माता भीमाई जोजवी बाळाला, जो बाळा जो जो रे जो. चैताचा महिना आनंद झाला, सुगंधी फुलाच्या सुगंधी माला. चैताचा महिना आनंद झाला, सुगंधी फुलाच्या सुगंधी माला. महूच्या मातीला सुगंध आला, जो बाळा जो जो रे जो. महूच्या मातीला सुगंध आला, जो बाळा जो जो रे जो. जन्माला आला हो दिनाचा दाता, साऱ्या जगाने झुकविला माथा. जन्माला आला हो दिनाचा दाता, साऱ्या जगाने झुकविला माथा. पाळणा हलवी ती भीमाई माता, जो बाळा जो जो रे जो. पाळणा हलवी ती भीमाई माता, जो बाळा जो जो रे जो. तुफान वारा पाऊस वेगान, सृष्टी सारी तुला करीन मन. तुफान वारा पाऊस वेगान, सृष्टी सारी करी तुला नमन. पाळणा मी गातो श्रद्धेन, जो बाळा जो जो रे जो. पाळणा मी गातो श्रद्धेन, जो बाळा जो जो रे जो. घटनाकार ते महान विद्वान, दिनासाठी केले कायदे महान. घटनाकार ते मोठे विद्वान, दिनासाठी केले कायदे मान. केले त्यांचे दूर ज्ञान, जो बाळा जो जो रे जो. केले त्यांचे दूर ज्ञान, जो बाळा जो जो रे जो. बाबासाहेब झाले व थोर, दब्द प्रसारा करून स्वीकार. बाबासाहेब झाले
धर्माचा करून सुकार मानवतेचा केला प्रचार जो बाळा जो जो रे जो मानवतेचा केला प्रचार जो बाळा जो जो रे जो बाबासाहेबांना अनेक नाव भीम भिवा तसेच भीमराव बाबासाहेबांना अनेक नाव भीमा भिवा तसेच भीमराव विश्वरत्न ते महामानव जो बाळा जो जो रे जो विश्वरत्न ते महामानव जो बाळा जो जो रे जो सर्वांना स्वातंत्र्य देऊन गेले देशाची घटना लिहून गेले सर्वांना स्वातंत्र्य देऊन गेले देशाची घटना लिहून गेले बाबासाहेब असे अमर झाले जो बाळा जो जो रे जो बाबासाहेब असे अमर झाले जो बाळा जो रे जो उपकार झाले भीम जन्मन स्वागत केले साऱ्या विश्वान उपकार झाले भीम जन्मून स्वागत केले साऱ्या विश्वान पाळणा गाईला गवैताईन जो बाळा जो जो रे जो पाळणा गाईला गवैताईन जो बाळा जो जो रे जो यानंतर रमाईच्या लेखी हा समूह पाळणा म्हणणार आहे. सन 1891 साल 14 एप्रिल दिन भाग्यशाली झाला जन्मास आला दिनाचा वाली जो बाळा जो रे जो जन्मास आला दिनाचा वाली जो बाळा जो जो रे जो दुसऱ्या दिवशी माहू गावात वार्ता कळली साऱ्या लोकात आनंद मावेना गण गोतात रामजी सुभेदार हसे मनात जो बाळा जो जो रे जो रामजी सुभेदार हसे मनात जो बाळा जो जो रे जो तिसऱ्या दिवशी माहू गावात वार्ता कळली साऱ्या लोकात आनंद मावेना गण गोतात रामजी सुभेदार हसे मनात जो बाळा जो जो रे जो रामजी सुभेदार हसे गालात जो बाळा जो जो रे जो चवथ्या दिवशी मीरा त्याने बाळाच्या लेण्याचं घेऊन सुरू आहे बाळाला डोंगट्या घेतल्या छान रूप साजिलं गोजी रवाना लाडू वाटप सुरू आहे लाडू वाटप बाहेर सुरू आहे सर्वांनी त्याचा आस्वाद घ्या. 5व्या दिवशी 5वी केली आया बाळाची दरडुटी झाली दारी अंगणी शोभाती आली पाळण्यात बाळ हसतो गाली लोकांनी कृपया आत यावे पाळण्यात बाळ हसतो गाली जो बाळा जो जो रे जो 6व्या दिवशी थाट हाण्यार पाळण्यात खेळ चंद्राचा तारा 14वा रत्न जन्मला हिरा आकाशी सुटल्या मंजुळ वारा बाळा जो जो रे जो आकाश सुटल्या मंजुळ वारा जो बाळा जो जो रे जो 7व्या दिवशी माता भीमाई बोले रामजीला ती घाई घाई काही करावं सुचेना बाई घडले भविष्य सत्य पुण्याई जो बाळा जो जो रे जो घडले भविष्य सत्य पुण्याई जो बाळा जो जो रे जो 8व्या दिवशी चांदणी रात रूप बाळाचे न्याहाळून पातात 5 दिव्याची लावून ज्योत माय माऊल्या दीट काढतात जो बाळा जो जो रे जो माय माऊल्या दीट काढतात जो बाळा जो जो रे जो 9व्या दिवशी घडली नवलाई इंद्रधनुष्य आकाशी बाई रंगाना फुलवून फुलवून जाई
महूच्या मातीत ही रोषणाई जो बाळा जो जो रे जो महूच्या मातीत लई रोषणाई जो बाळा जो जो रे जो 10व्या दिवशी उजेड झाला युगायुगाचा अंधार गेला बहुजनाला हरिक झाला लाभला वाली या भारताला जो बाळा जो जो रे जो लाभला या भारताला जो बाळा जो जो रे जो 11व्या दिवशी 16 गाजला भीम नामाचा डंका वाजला 11व्या दिवशी 16 गाजला सपकाळ कुळाला पुत्र साजला भीम नामाचा डंका वाजला जो बाळा जो जो रे जो भीमरावाचा डंका वाजला जो बाळा जो जो रे जो 12व्या दिवशी मोठ्या मनाने वाटला साऱ्यानं साखर पान नाव भीमराव ठेवले छान रमाईच्या लेकी काता पाळण्यातून जो बाळा जो जो रे जो रमाईच्या लेकी गाता पाळण्यातून जो बाळा जो जो रे जो जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. जय भीम. मालता प्रकाश गवई खामखेड इथून आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहे. मालता काकूंना विनंती की आपण सुद्धा एक पाळणा गावं. आणि तिकडे लाडूचे वाटप सुरू आहे. सर्वांनी कृपया त्या लाडूचा आस्वाद घ्यावा. झेंड्याजवळ लाडूचं वाटप सुरू आहे. ऐका ना एक गाणं पण होतं. मालता थांबा 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 थोडं थांबा थांबा मग भीमवाडी कोण म्हणताय ज्योतिताई पाळणा कोण म्हणताय. हा नाम भीम जी का लेते हैं हम अपनी जुबानों पे तो नाम भीम जी का लेते हैं हम अपनी जुबानों पे भीम ऐसा हीरा निकला तो भीम ऐसा हीरा निकला लाखों में हजारों में तो नाम भीम जी का लेते हैं हम अपनी जुबानों पे भीम जी के करम दिल से जहां में हुकूमत मिली पैदा न हुआ होगा तो पैदा न हुआ होगा अब कोई घरानों में तो नाम भीम जी का लेते हैं हम अपनी जुबानों पे तो संविधान हुए सालिका क्या बताऊं सुदेश तुझे तो खुशियों के जो दीप जले तो खुशियों के जो दीप जले झोपड़ी और मकानों में नाम भीम जी का लेते हैं हम अपनी जुबानों पे हम अपनी जुबानों पे नाम भीम जी का लेते
जय भीम. भीमवाडी माहेर माझं भीमवाडी माहेर माझं कुलल वैभवान कुलल वैभवान घडे तिथं बुद्धाचं दर्शन कुल वैभवान घडे तिथं बुद्धाचं दर्शन भीमवाडी माहेर माझं भीमवाडी माहेर माझं खुलल वैभवान खुलल वैभवान घडे तिथं बुद्धाचं दर्शन खुलल वैभवान घडे तिथं बुद्धाचं दर्शन लतावेलीने नटल्या माझ्या माहेरच्या वाटा लतावेलीने नटल्या माझ्या माहेरच्या वाटा हर्षाने भीमगीत गाती जणू सागरातल्या लाटा हर्षाने भीमगीत गाती जणू सागरातल्या लाटा भरून आले सारे राणा भरून आले सारे राणा जणू लिंबुनी वाना लिंबुनी वाना घडे तिथं बुद्धाचं दर्शन लिंबुनी वाना घडे तिथं बुद्धाचं दर्शन कुहू कुहू कोकिया वाहून सांगे कौतुकाना कुहू कुहू कोकिया गाऊन सांगे कौतुकाना पेलय बुद्धाना भूमीवर मोत्याचा दाना पेलय बुद्धाना मोत्याचा दाना निसर्ग दृश्य पाहून मना निसर्ग दृश्य पाहून मला डोले आनंदाना डोले आनंदाना घडे तिथं बुद्धाचं दर्शन डोले आनंदाना घडे तिथं बुद्धाचं दर्शन क्षणोक्षणी ओढ लागली आई ना भाना क्षणोक्षणी ओढ लागते राई ना भाना निसर्गरम्य माहेराची येते आठवण निसर्गरम्य माहेराची येते आठवण शांती दूताचे तथागताचे शांती दूताचे तथागताचे पवित्र स्थान पवित्र स्थान घडे तिथं बुद्धाचं दर्शन पवित्र स्थान घडे तिथं बुद्धाचं दर्शन बुद्धू जालंधराची बुद्धी आहे लय न्यारी बुद्धू जालंधराची बुद्धी आहे लय भारी आहे म्हणतो गाव माझं स्वर्गाहून भारी आहे म्हणतोय गाव माझं स्वर्गाहून भारी आहे म्हणतोय गाव माझं स्वर्गाहून भारी सोनू ताई हेच सांगे हो सोनू ताई हेच सांगे मोठ्या गर्वाना घडे तिथं बुद्धाचं दर्शन मोठ्या गर्वाना घडे तिथं बुद्धाचं दर्शन भीमवाडी माहेर माझं भीमवाडी माहेर माझं कुलल वैभवान घडे तिथं बुद्धाचं दर्शन कुलल वैभवान घडे तिथं बुद्धाचं दर्शन जय भीम. यानंतर खामखेडीतून आलेल्या प्रमिलाताई मालताताई गवई या भीमपाळना म्हणणार. हॅलो मौला मौला चालाव माय नाव भीमाईच्या बाळाचं ठेवायचं हाय नाव भीमाईच्या बाळाचं ठेवायचं हाय
बाळाचं ठेवायचं आहे नाव भीमाईच्या बाळाचं ठेवायचं आहे गाव गावच्या निघाल्या बाया गाव गावच्या निघाल्या बाया घरी राहून तुम्ही करता ग काय नाव भीमाईच्या बाळाचं ठेवायचं आहे नाव भीमाईच्या बाळाचं ठेवायचं आहे मौला मौला चालाव माय नाव भीमाईच्या बाळाचं ठेवायचं आहे नेसा ग नेसा पांढरी साडी महू गावाची धरा गाडी येण्या जाण्याला पैसा लागत नाही नाव भीमाईच्या बाळाचं ठेवायचं आहे नाव भीमाईच्या बाळाचं ठेवायचं आहे मौला मौला चालाव माय मौला मौला चालाव माय नाव भीमाईच्या बाळाचं ठेवायचं आहे नाव भीमाईच्या बाळाचं ठेवायचं आहे एप्रिल 14 उंचावदीन एप्रिल 14 उंचावदीन भीमाबाई पोटी जन्मलं सोनं भीमाबाई पोटी जन्मलं सोनं नाव 14 वर रत्न ठेवलं हाय नाव 14 वर रत्न ठेवलं हाय नाव भीमाईचा बाळाचं ठेवायचं हाय नाव भीमाईच्या बाळाचं ठेवायचं हाय मौला मौला चालाव माय नाव भीमाईच्या बाळाचं ठेवायचं हाय रामजी सुभेदार मोठ्या थाटात रामजी सुभेदार मोठ्या ताटात पेढे वाटतात मोठ्या ताटात पेढे वाटतात मोठ्या ताटात जन्मी येऊन पेढा मऊचा खायचा हाय जन्मी येऊन पेढा मऊचा खायचा हाय नाव भीमाईच्या बाळाचं ठेवायचं हाय नाव भीमाईच्या बाळाचं ठेवायचं हाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो थांबा एक गुंड ऐका तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच नेतृत्व माता रमाई माता भीमाई छत्रपती शिवाजी गाडगे बाबा संत कबीर संत कबीर थांबा एक म्हणजे एक बर बर ऐका बंधू भगिनींनो माझे गीत वाकडे तेकडे तुम्ही ऐका कोणी झाले करोडपती कोणी झाले अब्जपती कोणी झाले म्हणा कोणी झाले करोडपती कोणी झाले अब्जपती पण विद्यापती नाही कुणी गया भीमाच्या वाचुनी पण विद्यापती नाही कुणी गया भीमाच्या वाचुनी कोणी झाले करोडपती कोणी झाले अब्जपती पण विद्यापती नाही कुणी गया भीमाच्या वाचुनी पण विद्यापती नाही कुणी गया भीमाच्या वाचुनी कोणी झाले पत्नीपती कोणी झाले राष्ट्रपती पण घटनापती नाही कुणी गया भीमाच्या वाचुनी पण घटनापती नाही कुणी गया भीमाच्या वाचुनी कोणी झाले करोडपती कोणी झाले अब्जपती पण विद्यापती नाही कुणी गया भीमाच्या वाचुनी पण विद्यापती नाही कुणी गया भीमाच्या वाचुनी कोणी झाले गुणवंत कोणी झाले ज्ञानीवंत कोणी झाले गुणवंत कोणी झाले ज्ञानीवंत पण धनवंत नाही कुणी गया भीमाच्या वाचुनी पण धनवंत नाही कुणी गया भीमाच्या वाचुनी कोणी झाले करोडपती कोणी झाले कोणी झाले करोडपती कोणी झाले अब्जपती पण विद्यापती नाही कुणी गया भीमाच्या वाचुनी पण विद्यापती नाही कुणी गया भीमाच्या वाचुनी कोणी झाले आत्माराम पंडित कोणी झाले मीठ पंडित पण कायदे पंडित नाही कुणी गया भीमाच्या वाचुनी पण कायदे पंडित नाही कुणी गया भीमाच्या वाचुनी कोणी झाले करोडपती कोणी झाले
पण विद्यापती नाही कुणी ग या भीमाच्या वाचुनी, पण विद्यापती नाही कुणी ग या भीमाच्या वाचुनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, डॉक्टर बाबासाहेब भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अरे जोर से बोलो, अरे बोलना पड़ेगा, अरे जोर से बोलो, अरे क्यों नहीं बोलते, अरे खेड़ो पाड़ी, अरे शेरो शेरी. जय भीम जय भीम. अवतारण वीराचा अन आंबेडकराचा, अवतारण वीराचा थोर प्रताप घडलाय आंबेडकराचा. अहो आंबेडकराचा थोर प्रताप घडलाय आंबेडकराचा. आला प्रसंग वीरावर गोदावरीच्या तीरावर, आला प्रसंग वीरावर गोदावरीच्या तीरावर. जरी लढलाय दिनाचा बार घेऊन शिरावर, जरी लढलाय दिनाचा बार घेऊन शिरावर. अहो नाशिक मंदी, अहो नाशिक मंदी लढा गाजलाय या रणवीराचा. अहो नाशिक मंदी लढा गाजलाय त्या रणवीराचा. थोर प्रताप घडलाय आंबेडकराचा, थोर प्रताप घडलाय आंबेडकराचा. विद्या शिकून महान आधी माझ्या अभिमान, विद्या शिकून महान आधी माझ्या अभिमान. जरी लढलाय दिनाचा भार घेऊन शिरावर, जरी लढलाय दिनाचा भार घेऊन शिरावर. अहो त्या रणवीराचा अन आंबेडकराचा थोर प्रताप घडलाय आंबेडकराचा, थोर प्रताप घडलाय आंबेडकराचा. आला प्रसंग वीरावर गोदावरीच्या तीरावर, आला प्रसंग वीरावर गोदावरीच्या तीरावर. जरी लढलाय दिनाचा भार घेऊन शिरावर, जरी लढलाय दिनाचा भार घेऊन शिरावर. अरे अरे विष्णू आयुष्यभर काय त्या रणवीराचा, अरे अरे विष्णू आयुष्यभर काय त्या रणवीराचा. थोर प्रताप घडलाय आंबेडकराचा, थोर प्रताप घडलाय आंबेडकराचा. अहो त्या रणवीराचा अन त्या रणवीराचा थोर प्रताप घडलाय आंबेडकराचा. अहो त्या